आणि यानंतर आता बघूयात बीड हत्या प्रकरणातल्या टॉप 9 बातम्या। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये व्यावसायिक भागीदारी, जितेंद्र आव्हाड यांचा दावा। तर आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावासमोर संचालक असा उल्लेख। अहो, खुनांमध्ये त्यांची भागीदारी आहे, बाकी व्यवसाय राहू द्या बाजूला। एवढं गुलपीट असताना तुम्ही कशी अपेक्षा करता हो मंत्रिमंडळात धनंजय मुंडे असताना वाल्मिक कराड पकडला जाईल? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवून बीड प्रकरणाची चौकशी करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, नाना पटोलेंची मागणी। मी आहे की तातडीनं जसं अजित पवारांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं गेलं होतं तसं धनंजय मुंडेंना बाहेर काढलं पाहिजे मंत्रिमंडळातून आणि ती चौकशी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड शहरात 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा। या प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी सर्व संघटना आता रस्त्यावर उतरणार। वारकरी मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेणार। मंत्री संजय शिरसाट मस्साजोग गावामध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला। संतोष देशमुखांच्या खऱ्या आरोपीला अटक करा, ग्रामस्थांची त्यांच्याकडे मागणी। आमदार अमित देशमुख हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीला, तर दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करणार असल्याचं कुटुंबाला आश्वासन। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, बीड सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी कुटुंबियांची मागणी। ग्रामस्थांनी नवीन एसपींची भेट घेतल्याची सुद्धा माहिती। अजित पवारांनी बीड परभणीचं पालकमंत्रीपद स्वीकारावं। बीड परभणीमध्ये झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकर यांची मागणी। मेघना बोर्डीकर यांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट। मुख्यमंत्री देशमुख कुटुंबाला न्याय देतील अशी अपेक्षा, असं म्हणत दिली प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या प्रकरणातील कुटुंबियांना आता घर मिळणार। TV9 मराठीच्या बातमीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा पुढाकार। मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री उदय सामंतांकडूनही घराची पाहणी।